करूया। हे बघा इथे आहे ना हे सगळे स्टॉल आहेत हे फिशचे। केवढी मोठी सुरमई आहे ताई, काकी कितीला ही सुरमई? डिश मध्ये काय काय येतं? त्याच्यात भाकरी येईल, कढी येईल, पुलाव येईल। अच्छा, हा पापलेट कितीला? एक मोठी भाकरी आहे साईज आणि हा मोठी कुंभीर। अच्छा, टायगर प्रॉन्स। आणि हे बघा इथे क्रॅब बघा, खेकडे बघा एवढे मोठे आहेत इथे। पापलेट आहे ना, हा कितीला ताई? जावलाय ना हा? कसा प्लेट आहे हा? प्रॉन्सचा कालवण आहे बघा, एकदम फ्रेश बनवून ठेवलेला आहे। 3 करंजी आहे आणि 2 पीस आहे। त्यानंतर पण हा एक जो स्टॉल आहे ना हा मला जरा जास्त आवडला। जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश। आता मी आहे ना, मी जुहूला आहे। जुहूला का माहिती आहे, इथे जुहू इथे आहे ना जुहू कोळीवाडा फेस्टिवल इथे भरला। इथे अलग अलग प्रकारचे फिश असतात आणि अलग अलग प्रकारचे तुम्हाला इथे राईड्स दिसणार आहेत। आणि इकडे कसं आहे माहिती आहे, इथे हा एकदम समुद्राच्या बाजूलाच लागून हा फेस्टिवल होतोय। मी तुम्हाला दाखवेलच बघा, मागे बघणार ना तुम्ही, हा पूर्ण समुद्र आहे। आणि आता सध्या आहे ना जिथे तिथे मालवणी फेस्टिवल, कोकण फेस्टिवल हा चालू आहे, तर तसाच हा जुहू कोळीवाडा फेस्टिवल इथे भरलेला आहे। तर आपण आहे ना तिकडे जाऊन आतमध्ये बघणार आहे तिथे काय काय ते मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे। आणि त्याची प्राइस काय, किती काय आणि काय काय इथे डिश आहेत सर्व मी तुम्हाला डिटेलिंगमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर आता आपण आहे ना आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही बघत आहे सुधीर विथ ज्योती व्लॉग्स। व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला सुरू करूया। हा जो फेस्टिवल आहे ना ह्याची डेट आहे ना 8 आणि 9 फेब्रुवारी आहे फक्त। आणि ह्याचा जो वेळ आहे ना हा संध्याकाळी 7 वाजल्यापासून चालू होणार आहे। 7 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत आरामात चालेल। आणि इथे आहे ना बाईक पार्किंग, 4 व्हीलर पार्किंग सगळी सुविधा आहे। हा बघा हा पूर्ण आहे ना, हा बघा समुद्र आहे बघा इकडे। आणि इकडे बघणार ना हा ग्राउंड आहे ना, इथे तो फेस्टिवल आहे। तर आपण ठिकाणा सुरुवात करूया आता। हे बघा आपण इकडनं आलो होतो सरळ आणि इथे साईडलाच बाईक पार्किंग वगैरे आणि हा इथे हा आहे ना जुहू कोळीवाडा सी फूड फेस्टिवल 2025 चा मेन एंट्रन्स आहे। हे बघा मस्त असा प्रवेशद्वार हा इथे। आणि आता आपण आतमध्ये जाऊया, एंट्री करूया। मस्त दोन्ही साईडला एकदम कलरिंग लाइटिंग लावली आहे आणि वरती सेटअप पण खूप मस्त केलेला आहे। आणि समोरच आहे ना इथे बघा एक सेल्फी पॉइंट बनवलेला आणि इथे लिहिलेला पण आहे डेट आहे 8 आणि 9 फेब संध्याकाळी 7 वाजल्यापासून चालू होणार आहे। हे बघा आपण इकडनं एंट्री केली होती आणि इथे बघणार ना बघा केवढा मोठा हा इथे मैदान आहे आणि इथे हा सगळा पूर्ण फूड फिश फेस्टिवल भरलेला आहे। इथे जे स्टॉल आहेत ना हे सगळे खायचे स्टॉल आहेत तिथे। आणि समोर जे आहे ना तिथे ऑर्केस्ट्रा होतोय, तिथे बसायला वगैरे जागा आहे। आणि एक साईडला इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथे पाळणे वगैरे राईड्स वगैरे ठेवलेले आहेत। चला आता पुढे जाऊया। आता आपण इकडनं सुरुवात करूया। हे बघा इथे आहे ना हे सगळे स्टॉल आहेत हे फिशचे। आणि इथे आहे ना तुम्ही जी फिश वगैरे घेणार ना इथे मस्त तुम्ही इथे बसून खाऊ पिऊ शकता आहे। आणि बसण्याची पण इथे एकदम मस्त व्यवस्थित अरेंजमेंट केलेली आहे। आता इथे आहे ना पहिला जय अंबे संतोषी स्टॉल आहे आणि इथे नाच आपण सुरुवात करूया। आणि हे बघा इथे बघा सगळं इथे लावून ठेवलेलं आहे, इथे प्रिपरेशन वगैरे करून ठेवलेलं आहे, फक्त ऑर्डर द्यायची कमी आहे। पहिले आपण सुरमईच बघा, केवढी मोठी सुरमई आहे। हा बघा साईज बघा याची कितीला ताई, काकी कितीला ही सुरमई? 800 रुपयाला आहे। खूप मोठी सुरमई आहे बघा। आणि आपले हे खेकडा कसा? 500 रुपयाला आहे फक्त। हे काय आहे? शिंपल्या। अच्छा हे 300 रुपये डिश आहे। अच्छा ही स्वीट माकली ही कितीला? हे 300 रुपयाला आहे। हा हे फक्त सॅम्पल ठेवलं असे मतलब प्लेट मध्ये तुम्हाला जास्त आहे। हे काय? अच्छा गोल्ड फिश ही कितीला? 300 रुपये डिश। डिश मध्ये काय काय येतं? डिश मध्ये काय काय येतं? म्हणजे भाकरी वगैरे येणार? थाली वेगळी। अच्छा अच्छा ही डिश। अच्छा त्याच्यात भाकरी येईल, कढी येईल, पुलाव येईल। अच्छा अच्छा फ्राय काहीतरी। आणि हा पापलेट कितीला? 300 रुपयाला पापलेट। आणि बिर्याणी आहे ना ही कसली? कसली आहे? कोलबी प्रॉन्स बिर्याणी। अच्छा मटन चिकनचं नाही। अच्छा अच्छा फक्त फिश आहे एक मोठी भाकरी आहे साईज पण। आणि हा बघा इथे ना हे काय मोठी कुंभीर? अच्छा टायगर प्रॉन्स आहे। हे कितीला ताई?
हे 3 असतात 1000 रुपये. 3 आहेत ना, तंदुरी, 1000 फ्राय, रुपयाला. काय- अच्छा, बनवून देणार हे हे. 4000. ही कुठली आहे? हे टायगर प्रॉन्स. अच्छा, ही पण टायगर प्रॉन्स आहे ना. याला जिताडे बोलतात. अच्छा, ही जिताडी. ओ, हे कितीला? हे 1000ला 4. 1000 रुपयाला चालेल, पण खूप मोठी साईज आहे ही. आणि हे बघा इथे क्रॅब बघा, खेकडे बघा एवढे मोठे आहेत इथे. हे कितीला? हे 1000ला 1. अच्छा, कसं पाहिजे तसं तुम्हाला बनवून देणार. आणि हा बघा, हा पण पापलेट आहे ना. कापडी पापलेट. हा कितीला? हा 1500, 2000. अच्छा, 1500, 2000 असं आहे. जसा घेणार तसं. अच्छा अच्छा. आणि हे काय बनवतात आहे? टुना. अच्छा, टुना फिश. हे तंदुरी किती? हे कितीला? हे 500 रुपये. हे 500 रुपये आहे का? हे बघा असं इकडे बनवून देतात. आणि हे रावस 800 रुपयाला. हे बघा खूप सारा इथे व्हेरिएशन आहे. हे बघा. आणि हे बघा इथे ना मोठ्या शिवल्या आहेत, शेल आहेत. हे बघा मोठीवाली आहे, थोडं कलरिंग वाली आहे बघा. ह्या अलग आहे शिंपल्या आणि ह्या शिवल्या आहे. हे कितीला ताई? हे 1000ला 5. हे 1000 रुपयाला 5 आहे. हे बघा. आणि या काकी इथे असतात, सगळा महिला मंडळ इथे सगळं. कुठला? छोटी परिवार इकडे सगळं आहे. जय संतोषी मा. मस्त इकडे हे बघा, पहिला स्टॉल आहे इकडे. सगळं इथे रेडी आहे. आणि एकदम बसायला वगैरे पण इथे मस्त एकदम इथे आहे. स्टॉल नंबर 11 सांगितलंय मी. ठीक आहे, थँक्यू. चला आता आपण पुढचा स्टॉल बघूया. आजच फर्स्ट डे आहे ना, तर सगळं आज लावताना जायचं चालूच होत आहे. आपण बघतोय इथे. हे बघा इथे पण तंदूर होत आहे. बघा असं प्रिपरेशन करून ठेवलंय. ऑर्डर भेटणार तर तुम्हाला इथे भेटून जाणार. चला आता आपण पुढे आलेलो आहे. आणि इथे आहे ना बघा, हा दर्याचा राजा स्टॉल नंबर 8 आहे इथे. आणि इथे पण आपण बघूया इथे आपल्याला काय काय बघायला भेटतंय. आणि सगळ्यात पहिला तर ना इथे खूप मस्त इथे बोट बनवली आहे, लहानवाली, दर्याचा राजावाली. आणि बघा ह्यांचा ना इथे हा मेनू कार्ड आहे. तुम्ही स्टॉप करून बघू शकता. तरी पण मी तुम्हाला ना इथे हे दाखवतो, मेनू दाखवतो इथे काय काय ते. हे बघा इथे बांगडा आहे, पापलेट आहे, सगळे इथे डिशेस लावलेले आहेत. आपण ताईंना विचारूया काय. काही सुरमई आहे ना, कितीला सुरमई? 600 रुपयाला. खूप मोठी सुरमई आहे ही पण. आणि हा बांगडा कसा ताई? बांगडा आहे. हा कितीला? 150. अच्छा, हा 200 आहे. आणि हा क्रॅब कसा आहे, खेकडा कसा आहे? अच्छा, 1000 रुपयापासून स्टार्ट आहे हा वाला. हे बघा. आणि हा पापलेट पण खूप मोठी साईज आहे. कसा हा पापलेट? 1700 रुपये. अच्छा, ही 1700 रुपये. ह्याच्यामध्ये काय काय आहे ना? त्याच्यामध्ये पण साईजेस आहेत. अच्छा, ह्याच्यामध्ये साईज आहे ही 600. अच्छा, ही छोटी साईज आहे 600 आणि ती 1700 रुपयाला. आणि अच्छा, ही कुपा बिर्याणी ना, हे कितीला आहे? ही 400 रुपयाला फुल आहे. हा 200 रुपयाला. ओके. आणि हा लॉबस्टर कसा? हा 600. याच्यापेक्षा मोठा. हा 600 आहे. फक्त इथे मेनू लावलेला, तुम्हाला जशी साईजच्या हिशोबाने पाहिजे तशी भेटणार तुम्हाला. हे बघा मस्त इथे असा पापलेट टाकलेला आहे आता त्यामध्ये. चला आता पुढे जाऊया. इथे पुढच्या स्टॉलवर बघूया आपण काय. हा जो आहे ना आगरी फ्रेंड्स कट्टा हा वाला इथे. आणि इथे पण आपल्याला बहुतेक ठिकाणी आपल्याला सगळं सेमच बघायला भेटतं. इथे पण हा बांगडा आहे. आणि ही सुरमई, मेन तर काय सुरमई आहे, खूप मोठी सुरमई आहे बघा, खूप मोठी सुरमई आहे. ताई कशी आहे सुरमई? 750 रुपयाला, खूप मोठी आहे. आणि पापलेटची पण साईज खूप मोठी आहे. ही कितीला? 650ला आहे. आणि हा बांगडा आहे ना, बांगडा फ्राय कसा? 250 रुपीजला. आणि हे काय सगळे मसाले आहेत का? अच्छा, हे तुम्ही बनवतात. हा कसला आहे मसाला? आगरी कोळी मसाला. हा कितीला? 90 रुपयाला आहे ना हा वाला. आणि हा कसला आहे? हळदी पावडर. अच्छा, ही हळदी पावडर आहे. ही कितीला? अच्छा, हे 100 रुपयाला आहे. बघा हा बघा, हा गरम मसाला आहे. हा 230 रुपयाला आहे. हे सगळ्या ना या ताई इकडे बनवतात. हा यांचा स्टॉल आहे इथे लावलेला. इथे पण आहे का. आणि इथे पण आहे ना जय एकविरा, मस्त अशी इथे बोट इथे पण लावलेली आहे. आणि बघा इथे प्रिपरेशन चालू आहे बघा. चला आता पुढे आपण हे बघूया. आणि इथे आहे ना स्टॉल नंबर 6 इथे. आणि इथे तुम्ही बघणार ना
इथे आपल्याला बघायला भेटतोय जवला आहे हा, आणि इथे शिंपल्या आहेत, आणि पुढे जे आहेत आहे एक मिनिट विचारूया आपण, मला पण नाव नाही माहिती आहे. ताई जवला आहे ना हा? कसा प्लेट आहे हा? कसा प्लेट आहे? 100 रुपये. याच्यामध्ये काय येणार? भाकरी आणि जवळा येणार ना. आणि हे शिंपल्या कितीला आहे? किती? 150 रुपयाला आहे. हा अच्छा, भाकरी बरोबर घेतला तर 150 रुपये. ओके. आणि हे काय आहे? माकली. अच्छा, माकली कशी प्लेट? 150 रुपये. इथे काहीतरी अलग बघायला भेटतं आपल्याला. रोटी अलग असते ना याच्यावर, फक्त तुम्हाला रोटी घ्या. हे बघा, हे बघा इथे ही भाकरी आहे, मोठी, खूप मोठी साईज आहे. ही एक घ्यायला गेला तर किती? 50 रुपये. आहे बघा, ही 50 रुपये इथे. आणि हे काय आहे? कसलं? प्रॉन्सचा कालवण आहे बघा, एकदम फ्रेश बनवून ठेवलेलं आहे. असं बघूनच तोंडाला पाणी सुटतंय बघा, मस्त एकदम. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. 1 मिनिटात ताई काहीतरी आपल्याला दाखवतात अजून. हे बघा, ताईने काहीतरी अजून एक तोफ आणलेला आहे आपल्याला दाखवायला. हे काय? अच्छा, हे कसले वडे ते? हा, उगाच. अच्छा, मैद्याचे वडे. हे कशावर असे खाऊ शकतात? कशामध्ये पण? याच्यामध्ये मिक्स करून खाऊ शकतात. चांगलं आहे, चांगलं आहे. चला चला, आता पुढचा स्टॉलच्या इथे आलोय, आणि यांचा स्टॉलचं नाव आहे गार्लिक कट्टा स्टॉल नंबर 5. हे बघा, आणि इथे पण याचं प्रिपेरेशन चालू आहे. आणि इथे बघा, इकडे थोडं काहीतरी अलग बघायला भेटतं आपल्याला. हा फिश फ्रिंगर रोल आहे. हा 120 रुपयाला 3 पीस आहेत. हे बघा, इथे लिहिलेलंच आहे. आणि हे कोळंबीचे पेटीस आहेत इथे, हे पण आहेत. 100 रुपयाला 2 पीस आहेत. त्यानंतर माकली ग्रेव्ही आहे इथे 200 रुपये. कोळंबी ग्रेव्ही आहे 200 रुपये. आणि बघा, इथे करंजी पण आहे आणि मोदक पण आहे. 100 रुपयाला ही 3 करंजी आहे. आणि इथे 100 रुपयाला मोदक 2 पीस आहे. त्यानंतर आहे कोळंबी स्टिक फ्राय आहे बघा, 300 रुपयाला इथे. कोळंबी आणि वांग हे आहे 100 रुपये प्लेट. आणि शिंपल्या ग्रेव्ही आहे तिसऱ्या 250 रुपयाला. हे बघा, आपण ठिकाणं चालू केलं होतं ते बघा, ते एक एक स्टॉल करत आलो. सगळ्यांकडे सेमच फिश आहे, फक्त कोणाकोणाकडे अलग आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. आणि हा इथे 1 नंबर स्टॉल आहे. हे बघा, इकडे 1 नंबर स्टॉल आहे. आणि समोरच इथे आहे ना, एक गाबोळी आहे. ही गाबोळी कसली आहे? सुरमईची आहे. सुरमईची आहे. कितीला आहे? 500 रुपयाला आहे. असं मोठी गाबोळी आहे ही. आणि खेकडा कसा दिला ताई? अच्छा, मसाला स्टफ आहे आतमध्ये. भाजलेला आहे. 500 रुपयाला 1 पीस आहे बघा, खूप मोठा साईज आहे याची पण. आणि माकली आहे ना? ग्रेव्ही घेणार 300. अच्छा, हे कोणता पण घ्या, हे 300 रुपयाला. ह्याच्या बरोबर काय भाकरी वगैरे येते का? त्याचा वेगळा घ्यायला लागते. अच्छा, हे बघा, अलग घ्यायला लागते भाकरी फक्त. बाकी कोणता पण घ्या 300 रुपयाला आहे. स्टॉल मधून हे बघा, हे स्टॉल आहेत ना इथे लागले, आणि बाहेर बसायला पण जागा आहे. पण हा एक जो स्टॉल आहे ना, हा मला जरा जास्त आवडला. कारण का इथे बघा, यांनी ना इथे आर्टिफिशियल मेणबत्ती ठेवली, मतलब कॅन्डल लाईट डिनर वगैरे बोलतात ना, तसं काहीतरी. आणि हा बघा, हा जो बोट इथे बनवून ठेवलेली आहे ना, हा एक सेल्फी पॉईंट पण आहे. आणि हे शॅक्स असं वाटतं की म्हणजे एक तर समुद्र बाजूला आहे, असं वाटतं आपण गोव्यालाच मस्त बसलेलो आहे. आणि इथे मस्त असा ऑर्केस्ट्रा चालू आहे. आणि समोर तुम्ही ऑर्डर दिलेली इकडे तुम्हाला येणार आहे. या ठिकाणी बघा, इथे आहे ना खूप मस्त अरेंजमेंट केले, आणि खूप सुंदर असं प्रेझेंटेशन ते मस्त केलेलं आहे. आणि सजवून ठेवलेलं आहे चांगलं. इथे व्यवस्थित बसायला आहे, बाजूला समुद्र आहे. इथे लहान लहान मुलं पण पारंपरिक वेशामध्ये, इथे कोळी पारंपरिक वेशामध्ये इकडे आहे बघा. आणि इथे पण बघणार ना, लहान असो या मोठा असो, एक पारंपरिक त्यांचा जो वेशाख आहे, वेशभूषा आहे, त्याच्यामध्ये सगळे इथे आहेत. हे बघा, हे बघा, इकडे जे होते ना, इकडे सगळे फिशचे स्टॉल होते. इथे बसून वगैरे तुम्ही आरामात खाऊ शकता ना. इथे सेल्फी पॉईंट आहे, तिथे तर बोट ठेवली आहे बनवून मस्त एकदम. तिथे पण सेल्फी पॉईंट आहे. समोर मस्त ऑर्केस्ट्रा चालू आहे. आणि ह्या साईडला आहेत ना, हे बघा इथे बघा, इथे हा जय मा संतोषी आईस्क्रीम स्टॉल आहे. इथे तुम्हाला आईस्क्रीम वगैरे ज्यूस वगैरे भेटेल. त्याच्यानंतर ना इथे हे बघा, JK49, इथे पण सोडा वगैरे आहे इथे. आणि इथे पुढे आहे ना, हे बघा, द बटर क्रीम बेकर्स. इथे पण हे कप केक आहेत हे वाले.
हे बघा दादा कसा आहे कप केक कसा आहे वेगळे वेगळे आहे कितीपासून स्टार्ट आहे बघा 150 पासून चालू आहे बघा याचा तर मेनू आहे आणि इथे त्यांनी इथे ठेवून दिलेला आहे सॅम्पल इथे आणि तुम्हाला पाहिजे फ्रेश ठिकाणं काढून देणार खायला मस्त एकदम आणि त्याच्या पुढे इकडे आहे इथे पण हे सगळे ज्युसेसचे स्टॉल आहेत आता ना पुढचा स्टॉल आहे बघा कोळ्यांचा झणका म्हणून आहे इथे कोळी इटालियन फ्युजन म्हणून आहे स्टॉल नंबर E आहे आणि इथे बघूया आपण इथे ना हे बघा यांचं इथे प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे तिथे आणि हा यांचा मेनू आहे इथे आपण एक एक करून बघूया पहिला हा सबवे आहे हा सबवे आहे एक हा कसला फिश आहे ना फिशचा सबवे याच्यामध्ये आपण पनीरमध्ये पण मिळून अच्छा व्हेज मध्ये नॉन व्हेज मध्ये आहे ते व्हेज मध्ये पण मिळणार तुम्हाला सी फूड मध्ये अच्छा म्हणजे व्हेज 180 रुपयाला आणि हा 200 रुपयाला ओके आणि त्याच्यानंतर बर्गर आहे व्हेज 130 रुपयाला आणि हा कसला बर्गर आहे हा बासा फिशचा अच्छा बासा फिशचा बर्गर आहे हा 150 रुपयाला आहे आणि हे काय हॉटडॉग आहे ते व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये मिळेल ह्याच्यामध्ये काय आहे म्हणजे नॉनव्हेज काय आहे नॉनव्हेज फूड आहे आपला सी फूड आहे सी फूडच आहेत ना सगळ्यामध्ये म्हणजे फक्त सगळ्यामध्ये फिश आहे तसं चिकन मटन वगैरे काय नाही आणि हा आहे भाऊ बन्स आहे बघा हा काहीतरी नवीन आयटम आहे हे काय कसं असतं म्हणजे ब्रेडचं असतं पावाचं अच्छा ब्रेड असतं अच्छा त्यामध्ये स्टफिंग स्टफ केलेलं आहे ओके तुम्ही पनीरमध्ये पण स्टफ करू शकता अच्छा अच्छा आणि कोळंबीमध्ये या सी फूडमध्ये बरं मस्त एकदम आणि हा हे फ्रँकी आहे ही कसली फ्रँकी ही ऍक्च्युली ह्याची आहे प्रॉन्सची आहे तुम्ही व्हेजमध्ये पण तुम्ही पनीरचं अच्छा प्रॉन्स फ्रँकी आहे आणि हे फ्रेंच फ्राईज आहेत ना ते तर व्हेज आहे अजून म्हणजे येतात आहेत स्टॉल मेनू येतात आहे आणि हे काय दादा हे लोणचं आहे अच्छा हे सगळे लोणचे आहेत ते कसले कसले आहे हे गाजर आणि पपया अच्छा गाजर पपाया वगैरे 100 रुपयापासून स्टार्ट आहे बघा म्हणजे थोडा अलग इथे कॉन्सेप्ट बघायला भेटला सांगितलं कोळी इटालियन फूड्स इथे तुम्हाला बघायला भेटेल मस्त एकदम आणि यांचे चार्जेस आहेत आणि यांचा मेनू आहे तुम्हाला काय बघा हा जो स्टॉल आहे ना अस्सल पारिक KO मसाला इथे हा मसाल्याचा पूर्ण स्टॉल आहे बघूया आपण इथे कोणता मसाला हा बघा हा जो आहे ना हा फिश मसाला आहे ताई कसा फिश मसाला कोणता पण 100 रुपयाला आहे का कोणते याच्यावर कोळंबी मसाला आहे फिश मसाला आहे त्यानंतर इथे गावरान चिकन मसाला आहे कोणता पण घ्या 100 रुपयाला आहे आणि हा जो आहे ना हा कोणता आहे हा कोळीवाडा फ्राय आहे मतलब प्रॉन्स फ्राय आणि पापलेट फ्राय डीप फ्रायसाठी हा कितीला ताई हा पण 100 रुपये हा बघा हा पण 100 रुपये ह्याच्यामध्ये पण खूप सारे ते व्हेरिएशन आहे ते बघा त्यानंतर इथे हळद आहे बघा त्यानंतर हळद कितीला आहे हळद पावडर आहे बघा ही 200 ते 250 रुपयाला इथे हळद पावडर ही बघा आणि छोटे पॅकेट पण भेटेल आणि बॉटलमध्ये पण भेटतील हे बघा हे बघा आता पुढचा स्टॉल आहे सवाई मसाले आणि यांच्या इथे ना मसाले आहेत इथे मटन बिर्याणी मसाला आहे सवाई लसूण चटणी वगैरे तर आता आपण बघूया इथे पॅकेटचे हे हा आहे कोल्हापुरी अंडा मसाला आहे व्हेज बिर्याणी मसाला आहे हे कसे आहेत आता पॅकेट कोणता पण हे बघा कोणता पण घ्या मटन सुक्का मसाला मटन बिर्याणी हे 30ला एक आहे आणि 100ला 4 पेज आहे आणि याच्यावर बघा भरली वांगी मसाला वगैरे खूप सारे इकडे व्हेरिएशन आहे आणि त्याच्या बाजूला ही लसूण चटणी आहे सवाई यांचीच आहे ही कितीला दादा 50ला एक आहे आणि 90 रुपयाला 2 आहेत आणि इथे त्यांच्या बाजूला इथे चकली पण ठेवलेली आहे दादा चकली कशी 120ला पाव किलो आहे ही कसली आहे भाजणीची आहे आणि ही बाजूवाली ही वाली हे सगळी भाजणीच आहेत आणि लाडू मेथी लाडू हे कितीला 175 रुपयाला आहे बॉक्स आहे हा बघा आणि इथे हे नाचणी लाडू पण आहेत दादा नाचणी लाडू कसे कितीला आहे 175 ओके हे बघा इथे असे ठेवलेले आहेत सगळे लोणचं वगैरे तुम्हाला इकडं चकली परत हे मसाले वगैरे सगळे एकाच ठिकाणी भेटून जातील चला आता पुढचा स्टॉल आहे ना हे बघा जुहू कोळीवाडा सी फूड फेस्टिवल सुकी मच्छी इकडे आपल्याला भेटणार आहे आणि इथे बघूया आपण सुकी मच्छी इथे लावलेले आहे त्यांच्याकडे बघा सुके बोंबील आहे सुका जवळा आहे सुकी कर्दी वगैरे आहेत तर इकडे आपण बघूया दादाला विचारूया दादा कसे दिले 200 रुपये पॅकेट सुके बोंबील आहेत ना हे हा जवळा कितीला 100 रुपये किती अर्धा किलो आहे
अच्छा अच्छा 100 रुपये. हे पण 100 रुपये. हे पण 100 रुपये आणि कर्दी पण 100 रुपये. आणि सोडे आहे ना दादा? थोडे 500 रुपये. सोडे 500 रुपये आहेत. हे बघा हे चटणी आहे. ही चटणी कसली आहे? भोपळाची चटणी आहे. बोंबळाची चटणी. ही कितीला? 100 रुपये. 100 रुपयाला ही वाली. हे कसलं लोणचं? अच्छा ही सुरमई आहे त्याचा हे लोणचं आहे. हे कितीला? हे 200 रुपयाला आहे बघा. हे सुके बोंबीलचं लोणचं आहे बघा. हे पण 200 रुपयाला आहे. अच्छा हे कोळंबीचं लोणचं आहे. हे पण 200 रुपयाला आहे. सुका जवळा चटणी जी लसूण चटणी असते तसं आहे ना हे. हे कितीला? 150 रुपयाला आहे. 150 रुपयाला आहे. आणि आवळा कॅन्डी वगैरे. आणि दादा मसाला कसला आहे? कोळी फिश मसाला आहे. हा कसा? 100 रुपयाला. आणि ही सुकी मच्छी जी लावली आहे ही कितीला? ही सुकी सुरमई. ही सुकी सुरमई कितीला? पूर्ण ही हे बघा ही 1000 रुपयाला आहे. खूप मोठी आहे ही सुरमई. हे बघा. आणि इथे तुम्हाला सगळं भेटून जाईल या दादाकडे. हे बघा महाराष्ट्राची अवीट चव इथे ना खरवस आहे. शुद्ध व ताजा खरवस इथे मिळेल. हे बघा हा आहे केसर शुगर खरवस आहे. 150 रुपये ना हा. आणि हा जो आहे ना हा कार्डोमम शुगर खरवस आहे. हा 100 रुपयाला आहे. हा शुगरवाला आहे. आणि हा गुळाचा आहे का? अच्छा हा कुठला आहे? हा गुळाचा आहे. बघा हा पण आहे. हा 140 रुपयाला आहे. आणि हा स्पेशल केसर खरवस आहे. हा 180 रुपयाला आहे. हे बघा मस्त. काय तुम्हाला जे व्हरायटी पाहिजे ना इथे तुम्हाला गुळाचा साखरेचा तो सगळं इथे भेटेल. हे बघा इकडे ना एक साईडला हे लहान मुलांसाठी सेशन आहे बघा. ही छोटी आगीन गाडी आहे. लहान लहान मुलं याच्यामध्ये बसतात. आहे बघा इथे. त्याची प्राइस कितीला आपण विचारूया त्यांना. हे बघा 50 रुपये ही छोटी गाडी. आणि इथे ना एक साईडला आहे बघा हे जम्पिंगसाठी आहे लहान मुलांसाठी. आणि हे पण जे आहे ना हे पण 50 रुपयाला आहे जम्पिंगवाला. हे बघा त्याच्या बाजूला पण आहे. हे पण जम्पिंगवालाच आहे. हे पण 50 रुपये. हे बघा पुढचा स्टॉल आहे ना जेज पिझ्झाज म्हणून आहे. बघूया इथे आपल्याला कोणता पिझ्झा बघायला भेटतो ते आता. हे बघा हा बघा हा व्हेज पिझ्झा आहे का? हा कितीला? हा कितीला? 200 रुपये. आणि हा आला हा व्हेज आहेत सगळे इथे. अच्छा हा टुना फिशचा पिझ्झा. आणि हे काय आहे दादा? अच्छा प्रॉन्स शेजवान हॉटडॉग. आणि हे मंचुरियन. हा कसा आहे? 50 रुपयाला आहे बघा. आणि त्यांचे इकडे मेनू पण आहे ते बघा. आणि तसं तुम्हाला तिकडे प्रिपरेशन करून गरम गरम बनवून खायला देणार. बघा हा जो स्टॉल आहे ना हा होम डेकोरेटर्स म्हणजे आपण फ्लॉवर्स वगैरे इथे शोभेच्या वस्तू वगैरे सगळ्या इथे आहेत. हे बघा खूप सारं व्हेरिएशन आहे इथे. हे बघा असे फ्लॉवर्स आहेत आणि फुलदाणी वगैरे सगळ्या तिथे. हे बघा. आणि हे कॉस्मेटिक लेडीजसाठी सर्जरी. आणि इथे पण बघा मस्त मस्त एकदम शोभेच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. हे बघा. आणि पुढे पण बघणार ना हे बघा खूप मस्त मस्त इथे. हे बघा चला आता पुढे जाऊया. पोशाख बोलीभाषा यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारी जागा अर्थात फ्रेस. आता बघितला होता तो होता कोळी फेस्टिवल. जू कोळीवाडा फेस्टिवल होता. आणि इथे हर एक तऱ्हेचे फिश आहे. ते तुम्हाला दाखवलं. ऑर्केस्ट्रा चालू आहे. आणि मागे बघणार ना मस्त पब्लिक बसून ना इथे आनंद घेते. तर आता ना आपण इथे व्हिडिओ एंड करतोय. तुम्ही या इथे खावा पिया मजा करा. सॅटर्डे संडे हा इथे वेळ आहे याची दिवस आहे. आणि लेट नाईटपर्यंत चालू असतं. तर आता आपण इकडे व्हिडिओ एंड करूया. भेटूया असं एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय. सबस्क्राईब लाईक शेअर.